सिनियर सिटीजन कट्टा दिवसेंदिवस जास्ती चमकत चाललेला आहे आणि असाच तो सातत्याने चमकत राहणार आहे. कारण मागच्या वेळेला देशपांडेंनी सांगितलं की एवढी 4-5 वर्ष झाल्यानंतर हा अबाधित आहे आणि हा ह्याच्यापेक्षा ग्रो होणार आहे, ह्याला कुठे थांबण्याची किंवा मागे जाण्याची शक्यता नाही आहे. देशपांडेंनी तो आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि या आपल्या सगळ्या चळवळी मागे देशपांडे आहेतच. आपण दर महिन्याला आपले किती वाढदिवस आहेत त्यांचे एका भागात किंवा 2 भागात वाढदिवस करतो. तर या महिन्याच्या पहिल्या भागामध्ये 6 वाढदिवस झाले. तर आणि आता आपले या महिन्यात 3 वाढदिवस आज साजरे करतो. आणि मी नेहमी म्हणतो की आमच्याकडे प्रत्येक जण हा वेगवेगळ्या क्षेत्रातला चमकता तारा आहे. म्हणजे प्रत्येकाची वैशिष्ट्य आहेत आणि आपण ते वाढदिवसाच्या निमित्ताने त्याची उजळणी करतो. तर चंद्रकांत भिंगारडे पुढल्या वर्षी आपल्याकडून शाल घेणार आहे. 74 वर्ष पूर्ण आणि माइलस्टोन असणार तो पुढच्या 25 वर्षाचं प्लॅनिंग घेऊन यायचं. हे प्रत्येकासाठी आहे. आपले चंद्रकांत भिंगारडे म्हणजे एवढं त्यांनी काम केलेलं आहे आयुष्यामध्ये बारकाईने मोठमोठ्या टेक्निकल गोष्टींमध्ये आणि आजही ते आपल्याला सगळ्यांना वेळोवेळी उपयोगाला पडतात. आणि इथे आपल्याला उपयोग म्हणजे जास्त करून इलेक्ट्रिकल नॉलेजच्या बाबतीत आणि सतत हसतमुख सकारात्मक. आता मला का जाणवतं हे कारण ते माझे सत्य शेजारचे आणि त्यामुळे मी फार जवळून त्यांना बघतोय. भिंगारडे साहेब, सगळ्यांच्या वतीने तुम्हाला 74 पूर्ण वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा. रांगोली बसलेले आहेत नामदेव जाधव, पांडुरंग हरी, जय जय विठोबा रखुमाई. कारण आपल्याला माहिती आहे मस्तपैकी पांडुरंगाची वारी सुरू झाली आहे का होणार आहे? चालू झाली. म्हणजे आज ते पुणा गाठणार आहे, आळंदी ते पुणे. आणि आपले जे नामदेव यादव आहेत दरवर्षी त्यांच्या गावावरून कुठे ते रिंग भरतं, रिंग कुठे असतं? वाकरी. तर वाकरीच्या पुढे जो त्यांचा थांबा असतो वारीचा, तिथे ते त्यांच्या गावातून गावातल्या सगळ्या लोकांसह गावातली दिंडी नेऊन त्या वारीला मिळतात. आणि तिथून पुढे काही किलोमीटर 140 किलोमीटर पुढे वारीला जातात. म्हणजे एक असं व्यक्तिमत्व. आणि दुसरं मला त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल की त्यांचे चिरंजीव आणि सोनबाई ज्युपिटर हॉस्पिटलला आहेत, डॉक्टर आहेत. परंतु हे सासरे बुवा आणि हे बाबा, मुलाचे बाबा, सोनबाईचे सासरे बुवा, दोघांना इथून डबा घेऊन चालत ज्युपिटर हॉस्पिटलपर्यंत जायचे आणि चालत यायचे. एकदा मी त्यांना विचारलं मोटरसायकलवर, चला तुम्हाला सोडतो. नाही म्हणाले, हे माझा नियम आहे. हे एक वैशिष्ट्य असतं प्रत्येकाचं आणि हा माझा अनुभव आहे, मी तुमच्याशी शेअर करतो. असंच सकारात्मक राहा, आमची आठवण ठेवा, कारण आमच्या बरोबर राहा. कारण हे जे इकडे स्थापन झालेलं आहे ना, हे दुर्मिळ आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठे होणार नाही असं मी म्हणत नाही, पण कठीण आहे. आणि ते आपल्याकडे बनलं आहे, हे आपलं जे रसायन बनलं आहे, असं सिनियर सिटीजन कट्टा तो नेहमी सकाळ संध्याकाळ भेटतो, गप्पा मारतात, गोंधळ घालतात, एकमेकांची थट्टा करतात.
वादविवाद असतं. त्याला मुख्य कारण आहे आपण वाद होणारे विषयात जातच नाही. तर या सम हाच हे आपल्याला लहानपणी व्याकरणात मराठी व्याकरणात शिकवलं जातं. आता सगळ्यात तरुण आपले त्याला फक्त 65 पुरं केलं म्हणजे ते आपल्या शाळेमध्ये याला केजीला आहे किंडर गार्डन किंवा आम्ही प्रायमरी करतो. हां पण त्यांच्या हा बघा ना सतत स्माईल कुठेही ते कुठचाही विषय व्हायच्या अगोदर त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असतं आणि त्यांचं एक्सपर्टाईज आहे ते सायबर सिक्युरिटीमध्ये आहे जी त्यांची पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस झालेली आहे आणि त्यामुळे ते सदैव कोणालाही गाईड करायला तयार असतात आणि अजूनही ते छान व्यस्त असतात. ज्येष्ठत्वात काहीतरी उद्दिष्ट ठेवून आपापल्या कामामध्ये व्यस्त राहणं हे आपल्यासाठी एक जादूची कामगिरी आहे आणि आपण त्यांच्याकडून हा गुण घेऊया. तर आता आपण वाढदिवसाचा तर 1 मिनिट नामदेव यादव यांना 69 वर्ष पूर्ण झालेल्याच्या आपण सगळ्यांतर्फे शुभेच्छा देऊया. आणि तसेच नंदकुमार मंडलिक यांना 62 वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा देऊया. तर सर्वप्रथम आपण काय करूया यांना शुभचिंतन करण्यासाठी मांजरेकर तुम्ही या जरा. मगाशी लक्षात नाही आलं माझ्या आणि तुम्ही आता सरकून घ्या जरा म्हणजे मांजरेकर म्हणजे इथे आपण मांजरेकरांच्या हस्ते चंद्रकांत भिंगारडे यांना फुलगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा. इथे बसा मस्त पैकी. भवन ओ भवन जरा या. भवनाला विनंती करतो की आजची उत्सव मूर्ती नामदेव यादव यांना फूल देऊन त्यांचा सन्मान करा. त्याच्यानंतर उत्सव मूर्ती आहेत नंदकुमार मंडलिक. मुरुडकरांना मगासपासून मी खूप धक्के मारले त्यामुळे मुरुडकरांना विनंती करतो की तिकडून येऊन नंदकुमार मंडलिक यांना शुभेच्छा द्या आणि फुलगुच्छ द्या. मला कुठून तरी इन्फ्युशन मिळालेलं. आता एक महत्वाचं लक्षात घ्या की आज आपण प्रथम या तिघांचं मनोगत ऐकणार आहे. तर मनोगताला सुरुवात मी लहानांपासून करतो. हां तर मंडलिक साहेब तुम्ही तुमचं मनोगत. सर्व माझे ज्येष्ठ नागरिक ग्रुपच्या सभासदांना नमस्कार आणि माझा सत्कार ठेवल्याबद्दल मी आपण सर्वांचे धन्यवाद मानतो. आज मला वयाची 62 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मी पोलीस विभागात असताना सिनियर सिटीजन आम्हाला एक टास्क असायचा की निरनिराळ्या ठिकाणी जाऊन हद्दीमध्ये जे सिनियर सिटीजन राहतात त्यांच्याविषयी तुम्ही बघा, त्यांचे काय अडचणी असतील, एकटे राहत असतील तर त्यांना काही मदत करा. तुम्ही काही तुम्हाला आपल्या विभागात तिथे काही मदत देत तेही बघा आणि विशेषतः त्याची सुरक्षितता बघा.
काही सिनियर सिटीजनचे काही हे असायचे म्हणजे गृह असायचं, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भेटी द्या, त्यांचे काही अडचणी बघा, तो व्यवहार बघा. मी सिनियर सिटीजन झालो आणि माझा तो तसा सत्कार चाललेला आनंद आहे. ही गोष्ट आहे की सिनियर सिटीजनपर्यंत पोहोचणं म्हणजे 60 वर्षापर्यंत पोहोचणं खरंच भाग्याची गोष्ट आहे. काही आमच्या गणपतीच्या जीवनामध्ये विभागात पोलीस विभाग, विशेषतः पोलीस विभागामध्ये 7वी पूर्ण करणं फार कठीण असतं. काही मी सांगतो की बरोबर नाही जात, 7वी पूर्ण करणं फार कठीण असतं. विभागाने की भगवंताच्या कृपेने आम्हाला ते भाग्य लाभलेलं आहे. पण माझे वडील 7वी पूर्ण करू शकले नव्हते. माझे वडील पोलीस विभागात होते, हे काही 7वी पूर्ण करू शकले नाही. आणि खरंच ही आनंदाची गोष्ट माझ्यासाठी आहे की मला मी भाग्य लाभलेलं आहे. दुसरं असं की आपण सर्व एकोपाने राहतो. मी जास्त बोलणार नाही कारण त्यांनी या वक्त बोलणार आहे. आपण एकोपाने राहतो, पण ते भांडण झालेलं विशेषतः कधी पाहिलं नाही, कारण आपण राजकीय गोष्टी टाळतो. कारण आपलं हे वय नाही. आपण जर राजकीय गोष्टी टाळू तर आपले वाद होणार नाही, आपले जे आहे वाढणार नाही. आणि विशेष करून मग आपण शांततेने चर्चा करू शकतो. इथे का आवाज येतो का? तर असंच आपण सर्व एकत्र राहू आणि आपण एकमेकांचे वाढदिवस साजरे करू, आनंदात राहू. आणि 100 पूर्ण काय मी म्हणतो, 100पेक्षा आणखी किती वर्ष असतील पुढे ते आनंदीमय आणि सुखी आणि निरोगी जीवन जगू, अशा सर्वांसाठी माझ्या शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त करून मला तुम्ही संधी दिली माझ्या आमच्या बाबतची आणि बोलण्याची, त्याबाबत मी आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडिक साहेबांनी 100पेक्षा जास्तीचा उल्लेख केला, पण यातला मी एक अनुभव शेअर करणार आहे. देवाच्या कृपेने मी जपानमध्ये 3 वेळा राहिलो. एकंदर माझं वास्तव्य 6.5 महिन्याचं होतं. इकडची एक व्यक्ती मला म्हणाली, तो म्हणाला माझं वय 107 आहे, मी 3 वेळा रिटायर झालो आहे आणि हा माझा 4था जॉब. त्यामुळे तुमच्या तोंडात ही शक्य ती सगळ्यांसाठी लागू म्हणजे. कारण मी जेव्हा प्रथम, हे मी का सांगतो, मी म्हणून नाही सांगत, एक पुस्टर म्हणून सांगतो. प्रथम जेव्हा मी उतरलो जपानच्या एअरपोर्टला, तेव्हा ट्रॉली सर्व्हिसला तिथे सगळ्या इलेक्ट्रिकल गाड्या होत्या, पण 300 ट्रॉली एक मनुष्य घेऊन जायचा. ते सगळे 100पेक्षा जास्ती वयाचे होते. त्याच लोकांना ते काम द्यायचे. तर आपण येऊया नामदेव यादवांकडे. नामदेव यादव. सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक क्षेत्राचे सर्व सभासद यांना माझा नमस्कार. आणि आमच्या सर्वांचा इथे वाढदिवस साजरा केल्याबद्दल धन्यवाद. मला सांगायला आवडेल की साधारण 5.5 वर्ष आम्ही इथे हप्तांशी राहिलो 703मध्ये. आता नुकतेच 1 महिन्यापूर्वी आम्ही तिथे सेट घरी येते शिफ्ट झालो. घर आहे आणि हे घर मला शंकरला आहे. शंकर साहेब बोलले की तुम्ही येत राहा, तर मी इथं नेहमीच येत राहणार. वर्तनगरला मी तर आता वर्षभर इथं ॲडमिशन घेतलेलं आहे, नर्सरीला टिकलेलं आहे. आणि तसा आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे, कारण आता मी स्कूलमध्ये जायला लागले. मी इथं बघितलं सुरुवातीला आल्यानंतर इथं जो कट्टा आहे ती नुकतंच बाळसं धरत होतं. लोक रोडवर बसायचे. पवार साहेबांनी ते पाकड्याचे अरेंजमेंट केले होते तेव्हा. त्याच्यानंतर हा आमच्या समोर हा कट्टा इथे उभा राहिला. याच्यात भरपूर लोकांचं श्रम आहे, योगदान आहे. देशपांडे साहेब त्या फाउंडर मेंबर आहेत, बाकी अन्य लोक पण आहेत. सर्वांचे ते आभार. आणि मला सांगायला आवडेल की इथे आल्यानंतर आपण प्रपंचाचे दुःख विसरतो. ज्येष्ठ नागरिक जेवढे घराच्या बाहेर जास्त राहतील तेवढे ते जास्त वर्ष जगतील. कारण असं आहे, घरामध्ये काही म्हणलं तरी थोडं ज्यांना ऐकायला येत नसेल त्याला अतिउत्तम, पण ज्यांना ऐकायला येत असेल त्यांच्यासाठी थोडं ते कटकटीचं असतं.
सगळीकडे घरामध्ये प्यायला पाणी पिणंच असतात. म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी जेवढं जास्तीत जास्त घराच्या बाहेर राहता येईल आणि बिझी राहायला पाहिजे, सगळ्यात आनंदी राहायला पाहिजे, बिझी राहायला पाहिजे. ज्ञानेश्वरी म्हणतात महाराजांचा एक अभंग आहे शेवटचा ज्ञानेश्वर माऊलींचा, सर्व सुख गोडी साईशास्त्री म्हणून रिकामा अर्धघटी राहू नको. म्हणजे ते सांगतात की अर्ध घटी म्हणजे फार कमी वेळ, तेवढा वेळ सुद्धा तुम्ही रिकामे राहू नका. आणि जर तुमच्या मागे कामं असतील ना, तुम्ही बिझी असाल, हे सर्वांना हे दिसत असेल, मी तर खूप जास्त यायचो नाही. कारण मला असं वाटतं की मी रिटायर व्हायच्या पेक्षा आता माझ्याकडे जास्त जबाबदारी आहे. त्यामुळे मी खूप बिझी असायचो, मी इथं यायचो, पण इथं आल्यानंतर जो आनंद मिळतो तो असा घरामध्ये मिळणार नाही. इथला वेळ खूप सुंदर जातो आणि आपलं हे आता वृक्षामध्ये रूपांतर झालं. हळूहळू अजून मोठा होईल तो खट्टा आणि याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं. वटवृक्ष याच्यासाठी की तो वटवृक्ष लाईट खूप असतो. आणि आता इकडे बघितलं प्रयागला खूप मोठे तिकडे वडाचे झाड आहेत. आणि दुसरं आयोजन सुट्टीला बघितलं नगरांची भेट द्यायला गेलो होतो. म्हणजे वटवृक्ष हजार वर्षापूर्वीचे आहे. तर म्हणून ते वटवृक्षात याचं रूपांतर व्हावं आपल्या सिनियर सिटीजन गटाचं. सर्वांना योग्य आयुष्य मिळावं आणि सर्वजण आनंदी हॅपी राहावं आणि सर्वांचे बड्डे साजरे करण्याचा योग आम्हाला येईल ही माझी सदिच्छा. आणि सर्वांनी आमचा जो सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद. जय महाराज. आता आपल्या यादव साहेबांनी उल्लेख केला फाउंडर मेंबर म्हणून देशपांडे. पण देशपांडे नेहमी सांगायचे की मी आणि हरीश आम्ही दोघांनी सुरुवात केली. पण आता हरीशला आपण आज तरी फाउंडर मेंबर म्हणू शकत नाही. आणखी एक 10-15 वर्षानंतर त्यांची 60 झाली की आपण त्यांना फाउंडर मेंबर म्हणूया. आपण एवढी इथे कट्टा हा सिनियर सिटीजनचा आहे. बघा हरीशचं नाव घेतलं आणि हरीश उद्या. तर मी आता चंद्रकांत भिंगाडे यांना विनंती करतो. भिंगाडे साहेब. नमस्कार. मी तसं जास्त काय बोलणार नाही कारण का मला काही जास्त बोलायला जमत पण नाही तेवढं. फक्त एवढं की ते या सिनियर सिटीजन कट्ट्यावर आपल्या या आणि हसत आपण की या कट्ट्यावर या आणि हसत मुखाने मजा मस्ती करा आणि हसत मुखाने घरी जा असं म्हणून बस. बाकी आपण माझा हे सत्कार केला त्याबद्दल तरी खूप खूप धन्यवाद. आपण प्रत्येकाला ज्यांना इच्छा आहे त्यांनी बोलायचं आहे. इंगळे साहेबांकडून सुरुवात करूया. इंगळे साहेब प्रथम बोलतो. सत्कारमूर्ती आहेत भिंगाडे साहेब, यादव साहेब आणि मलिक साहेब या तिन्ही सत्कारमूर्तींना दीर्घायुष्य व्हावं आणि आरोग्य संपन्नते आयुष्य हो अशी सर्वप्रथम मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजचे जे सत्कारमूर्ती आहेत ते निरनिराळ्या गुणांनी नटलेले आहेत. आमच्या आचार्यांचं सर्व स्वभाव दर्शन हे निरनिराळ्या वक्त्यांनी आणि प्रामुख्याने हनुमंतराव साहेबांनी करून दिले. त्यामुळे इन ब्रीफ म्हणजे अगदी कमी याच्यामध्ये शब्दांमध्ये मी त्यांच्या गुणविशेषांबद्दल सांगण्याचा प्रयत्न करेन. तर भिंगाडे जे आहेत ना, भिंगाडेंच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं तर ही इज रॉयल बाय नेचर अँड ही इज लॉयल टू द क्लब.
असं व्यक्तिमत्व रॉयल आहे आणि इथल्या क्लबला वाटेल तेवढी मदत करणारे ही लॉयल व्यक्तिमत्व त्यांची मागे पुढे काही नाही अशा स्वभावाचा आहे आणि याच्यामध्ये सर्व त्यांचे गुण आलेले आहेत असं मी समजतो. दुसरे सत्कार मूर्ती आहे ते विठोबाचे भक्त आहेत, यादव विठोबाचे भक्त आहेत आणि आमच्या माझ्या फॅमिलीचं उद्योगच सुद्धा विठ्ठल आहे. आम्ही वारकरी संप्रदायाचे लोक आहोत, त्यामुळे ते आले म्हणजे मला एक माझी बॉडी लँग्वेज बदलते. तो आहे कोणीतरी आपल्या इथे, तर असं व्यक्ती. आणि तिसरे मंडलिक साहेब. तर हे मंडलिक साहेब जे आहेत ना ते एका फार मोठ्या उणीवेचा त्या उणीवेची पूर्तता करणार. आता पोलीस डिपार्टमेंटमधलं म्हणजे गुन्हेगाराला शोध लावणे, गुन्हेगार पकडणे हे तर फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की तो पकडलेला गुन्हेगार हा सुटला नाही पाहिजे. आणि याकरता पोलीस डिपार्टमेंटला कायद्याचं ज्ञान पाहिजे आणि त्या ज्ञानाची पूर्तता मंडलिक साहेब करतात. असे एक नवी सत्कार मूर्ती आहे हे अशा वेगवेगळ्या गुणांनी म्हटलेले आहेत आणि याचा आपण सर्वांना अभिमान आहे. पुन्हा एकदा पुरस्कृत सर्वांना दीर्घायुष्य व्हावे अशी छोटे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द करतो. आता कोण येत आहे हात वर करा, आवाज येऊन दे, मग नमस्कार. नमस्कार. मी पण खानवलकर साहेबांपासून लहानापासून सुरुवात करतो. पोलीस ज्ञान, पोलिसांचं म्हणजे जे गुन्हेगारी वगैरे बाकीचे असतात त्यांचे ज्ञान. आणि मी फार म्हणजे 96 पूर्वी मी आता 2 दिवसापूर्वी त्यांचं जे ऐकलं त्याला खरोखर भरपूर नॉलेज आहे. म्हणजे जे मला नव्हतं त्यांनी जे सगळ्यांच्या समोर सांगितलं. मला दुपारची वेळ होती, दुपारी आम्ही असे बसलो होतो त्यावेळी त्यांनी खरोखर सांगितलेलं आहे. खरंच त्यांचा अभिमान वाटतो मला. दुसरे यादव म्हणजे वारकरी म्हणजे न चुकता ते वारी करतात, बरोबर, न चुकता ते वारी करतात. खरोखर आपल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे ते एक सदस्य आहेत, त्याचा खरोखर अभिमान वाटतो. दुसरे भिंगाडे साहेब, ते मी जेव्हा बघतो हसणार आणि एकदम शांत स्वभाव आणि एकदम म्हणजे सगळ्यांना हे करून मिळून मिसळून घेणारे आणि ते प्रत्यक्ष म्हणजे शांत असून सुद्धा त्यांच्याकडे पण नॉलेज भरपूर आहे. त्या तिघांना पण मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्यात पण त्यांना एकदम म्हणजे हे करतो. पवार साहेब बोललो आता आपल्यासमोर या सोनावणे. आजचे सत्कार मूर्ती शिंगाडे साहेब, यादव साहेब आणि मंडलिक साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सिनियर सिटीजन बंधू, या ठिकाणी आज तिघांचा आपल्या कट्ट्यातर्फे सत्कार करण्यात येत आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभावं असं मी सर्वप्रथम प्रार्थना करतो. भिंगाडे साहेबाबरोबर बोलायचं झालं तर भिंगाडे साहेब हे गोदरेज कंपनीमध्ये होते ना. ते गोदरेजचे तुम्हाला स्टँडर्ड माहीत नाही की लॉक वगैरे किंवा काय आहे ना, ते मजबूती जी आहे ना ती त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये अजूनही त्याच प्रकारची मजबूती आहे. आणि त्याचप्रमाणे ते हसत फिरत नेहमी ते असतात आणि त्यांच्यामुळं त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे किंवा स्वभाव आहे तो नेहमी हसरा असतो. त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. दुसरे आहेत श्री यादव साहेब. यादव साहेब NRB बेरिंगची कंपनी आहे ना, बेरिंगची कंपनी आपल्या इथे NRB कंपनीमध्ये ते होते. ते बेरिंगला
उष्ण हीट द्यायची, त्याला ट्रेन द्यायची, अशा प्रकारचे काम आहे. आणि त्या बेरिंगला दिले, त्यांनी आता सांगितलं की मला कंपनीचे काम नव्हतं, त्यापेक्षा आता जास्त काम आहे. त्याचा अर्थ असा आहे ते बेरिंग वेगायला लागलेलं आहे, ते बेरिंग वरती बसलेले आहेत आणि त्या बेरिंग प्रमाणे त्यांचं काम चालू आहे. कालच आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांच्या सगळ्यांनी त्यांनी नवीन ठिकाणी राहायला गेलेले आहेत. आम्ही सगळे 15-20 जण लोक साधारण होतो. त्यांचा आम्ही ते नवीन ब्लॉक वगैरे बघितला. अतिशय सुंदर असा ब्लॉक आहे, सुंदर ठिकाण आहे आणि सुंदर ठिकाणी, चांगल्या ठिकाणी प्रगती त्यांची झालेली आहे. त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा आणि सुनबाई दोघंही डॉक्टर आहेत आणि ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करतायत. आणि त्यांनी दिलेलं जे मुलांना शिक्षण किंवा मुलांना दिलेले संस्कार हे त्यांच्यामध्ये उतरलेले आहेत. आणि त्याबद्दल त्यांना भावी आयुष्याबद्दल आपण सगळ्यांच्या तर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांनी अशाच प्रकारे बेरिंगवरती राहून काम करावं. कारण आपल्याला त्यांच्याकडून उदाहरण घ्यायचं आहे की घरी बसून राहू नका. घरी बसून राहिले तर आपला गंज चढतो, तसा बेरिंगला गंज लागतो, तसा त्याला ते ही लावावं लागतं, ग्रीस. त्याप्रमाणे ते एक प्रकारचं ग्रीस आहे. तेव्हा आपणही आपल्या आयुष्यामध्ये सातत्यानं कायम कार्यवाही करत राहा, समाजकार्य करत राहो. तिसरे जे आहेत ते मंडलिक साहेब. मंडलिक साहेब पोलीस खात्यामध्ये मोठ्या हुद्द्यावरती होते. त्याचप्रमाणे नुसते ते पोलीसमध्ये ते कायदा आणि हे बघत करता करता त्यांनी स्वतः कायद्याची परीक्षा देऊन ते नामांकित वकिलाचे सुद्धा काम करतात. आपल्याकडे कुणाला काय जर प्रॉब्लेम असेल, आपल्यापैकी कुणाला कायद्याचं काय माहिती घ्यायची असेल, तर आपल्याला अडचण आली तर त्यांच्याकडून आपण सल्ला घेण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे ते नेहमी हसतमुख असतात, कधी नाराज नसतात. आणि त्यांचंही आयुष्य अशाच प्रकारे 100 वर्ष त्यांनी सांगितले ना. तर आता जपानमध्ये कोणी उदाहरण दिलं ना, तर जपानमध्ये आता 100 वर्ष म्हणजे काही विषयच राहिलेलं नाही. 110, 120, 121 वर्षापर्यंत माणसं जगतात. तेव्हा आपण सुद्धा जास्तीत जास्त जगण्याचा प्रयत्न करूया. आपला कट्टा हा अशा प्रकारे वटवृक्षात रूपांतर झालेले म्हणतात. तो वटवृक्ष असाच नेहमी ताजा तवाना, त्यावरती निराळे फुलं फळं यावीत, त्यावरती निराळ्या प्रकारचे पक्षी बसावेत, त्यांनी आनंद घ्यावा. बाकीच्या त्याची सावलीचा हे करावा, आनंद घ्यावा. आणि ह्याप्रमाणे त्यांना मी त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांच्या तिघांचंही आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आता भरभराट म्हणत नाही मी, भरभराट भरपूर रिटायरमेंट पण केलेली आहे. आता फक्त आरोग्यदायी जावं, त्यांचं भावी आयुष्य आरोग्यदायी जावं, कुठल्याही प्रकारचा आजार त्यांना न होऊ नये आणि 100 वर्ष पूर्ण करावेत हीच मी आपल्या सर्वांच्या तर्फे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. आणखी एक जण कोण आहे, आपण नंतर केक कटिंगला घेऊ. पाटील साहेब, तुम्ही काय बोलणार आहात? केक कटिंगला घेऊया आणि सगळ्यांनी माझ्याबरोबर हॅपी बर्थडे म्हणायचं. त्याबद्दल करायचं व्हिडिओला आहे. छानपैकी केक आला आहे. केकवर तिघांची नावं दिलेली आहेत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा खास फार हायजीन सांभाळलेला केक आपल्याकडे साहेबी साहेबांकडून घेतो. केकचा सन्मान चालू आहे, फोटो काढून. आणि आज 3 बड्डे बॉय उभं राहून तो केक खाणार, कापणार आणि मग एकमेकांना भरवणार. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम दिनों हजारों साल
birthday to three of you. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, कुंजियों हजारों साल मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. निकम सर आहेत नाही आता नाही. फ्री होते ना. निकम सर नाही ऐकलं नाही कधी. वसंत कर हा वसंत कॉलेजचे आणि आहे ना शाळेचे टीचर अलग अलग असं आहे. हां.